गजर कीर्तनाचा। भूलविले वेणून ते 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 वेणू वाजविला गोविंदे भूलविले वेणून ते वेणू वाजविला गोविंदे भूलविले मयुरी गेली, तिनं कन्हैयाला पाहिलंय, माझा भगवान सुंदर तिला दिसला आणि ती विसरून गेली स्वतःला। कळे ना तिला काय करावं। मयुराकडे आले त्याला म्हणते, मयुरा काय करू बाई ग जीव वेडावला सावळा मुरलीवाला आडवा आला सावळा मुरलीवाला मुरलीवाला आडवा आला। मयुरा सावळा श्रीकृष्ण मी पाहिलाय रे। मयुरी मी पक्षांचा राजा आहे, मी सुंदर आहे, माझ्यापेक्षा कोण सुंदर आहे? तू जाऊन पहा ना, त्या विश्वाच्या मालकाकडे पहा, एवढा गोड आहे तो, त्याला एकदा जाऊन पहा। मयूर आला देवाला पाहायला, पण देव तिथे दिसले नाही। आला गोकुळात, भगवान नंद बाबाच्या वाड्याच्या बाहेर येईना। मयूरानं तिथून आवाज दिला, कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेती कान्हैया रे कान्हैया रे जग हे कन्हैया तुझ्या दर्शनाची आस लागली मला, दे भेटी एक वेळा दे भेटी एक वेळा। भगवान बाहेर येत नाही, महिनाभर चक्कर मारत होता, आता थकला मोर, घसा सुकला, अश्रू सुकले, प्राण कंठाशी आले। मोरानं ठरवलं आता जगायचं नाही, सरोवरात उडी मारणार। तिथे राधा दिसली, राधेने विचारलं का मरतो? राधे तुझा प्राणप्रिय कन्हैया मला दर्शन देत नाही ग, म्हणून मी आता प्राण द्यायला निघालो। राधा म्हटली रडू नको, जीव देऊ नको, जा त्याच्या वाड्याला जा, कन्हैयाच्या नंद बाबाच्या वाड्याच्या समोर जा आणि त्याच्या दारात जाऊन राधेचं नाव घे। राधा म्हणशील तर त्याचं दर्शन तुला होईल। आणि मग राधेनं दिलेला मंत्र घेतला आणि मोर नंद बाबाच्या वाड्याच्या समोर आला। वाड्यासमोर येऊन तो मोर म्हणतो काय, अग राधे ग फुला पुसत घोंगडीवाला अय राधे अग राधे ग फुला पुसत घोंगडीवाला अग राधे फुला पुसत घोंगडीवाला अय राधे फुला पुसत घोंगडीवाला तुला पुसत घोंगडीवाला। कन्हैया बाहेर आले, भगवान बाहेर आले की मोर उड्या मारायला लागला आणि मोर म्हणतोय, पाहिला 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 नंदाचा नंद हो नंदाचा नंद नंदाचा नंद हो नंदाचा नंदाचा नंदन। भगवान म्हणतात तू मला पाहिलं ते जाऊ दे, माझी राधा कुठे ते सांग। कशामुळे सांगू? तुमचं राधेचं काय नातं? भगवान म्हणतात अरे वेड्या, अरे रे मेरी जान है राधा तेरे पे कुर्बान में राधा। राधा तर माझा प्राण आहे, राधा माझा प्राण आहे, माझी राधा कुठे मला सांग, राधेशिवाय मला जमत नाही। अरे मोरा मी राधेचं नाव घेतो यात नवल नाही, माझी बासरी सुद्धा राधा राधा करी बासरी कृष्णैता झाली बावरी। राधा कुठे सांग? मोर म्हटला राधा आलीच
नाही, राधेनं मला सांगितलं तुझं जर दर्शन घ्यायचं असेल तर राधा म्हणावं लागतं. महिन्यापासून चक्कर मारत होतो, तुला माझी दया नाही आली, पण राधेचं नाव घेतलं की पळतच आलास तू. मोरा चुकलोच माझं, त्रास दिला मी तुला. काय त्रास? जीव द्यायला चाललो होतो, राधेमुळे वाचलो. बरं मला काहीतरी शिक्षा करून घेतो. देवा शिक्षा करून घेऊ नको, माझा अहंकार तर केव्हाच गळून पडला. पण देवा तुझ्या रूपाकडे पाहून असं वाटतंय की किती सुंदर आहेस तू. मोरा मला शिक्षा करून घेतो, सांग मी काय शिक्षा करून घेऊ. नाही देवा, शिक्षा नाही, तुझ्या सौंदर्यात भर घालण्याची संधी मला दे. देवानं मोराचा पीस काढला, डोक्यात खोचला, सांगितलं आयुष्यभर या पिसाचा भार वाहीन, ही माझ्यासाठी शिक्षा. पण मोराचा तुझा पीस खोचला की माझं सौंदर्य अधिकच खुलून दिसेल, हे तुझ्यासाठी वरदान. तेव्हापासून तो मोर देवाच्या डोक्यावर जाऊन बसला. आणि लक्षात घ्या, आता ज्या मोराला राधेच्या कृपेनं देवाच्या डोक्यावर बसण्याचं भाग्य मिळालंय, देवाचं सौंदर्य वाढवण्याचं सद्भाग्य त्याला प्राप्त झालंय, त्यानं राधेला काय दिल्यानंतर उपकारातून तो उतराई होईल? ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे, हे सांगायचंय महाराजांना. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संतांचे खूप आमच्यावरती उपकार आहेत, आम्ही आमचा जीव जरी काढून ठेवला तरी तो कमी आहे. संतांचं सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. आणि शेवटचं चरण गजर कीर्तनाचा.